नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या यूट्यूब मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. आणि आज 11 दिवस झाले असतील आपण व्हिडिओ कंटिन्यू करतोय त्याला. तर चला आज बघूया आजच्या दिवसात काय काय घडतंय. कालचा व्हिडिओ शॉर्टच झाला, काल काय करता आलं नाही, बनवता आलं नाही काय. तर ठीक आहे, चला. आणि मी सुद्धा आत्ताच उठली आहे झोपेतून आणि थंडी लागते, त्याच्यामुळे स्वेटर पण घातलं आहे आणि थोडा चुलीजवळ बसली आहे. आम्ही धगाक बसला, धगाक. थंडी वाजता आमच्याकडे भरपूर थंडी पडली आहे. होय ना आणि चला, अंघोळ वगैरे झाली आहे, निघूया आता आपण आपल्या गॅरेजला. नमस्कार मित्रांनो, ही बघा जमीन जे आपण त्या दिवशी केली होती, मस्त एकदम तुळतुळीत झाली आहे. अजून वरती एक दोनदा सारवलं शेणाने की एकदम तुळतुळीत होऊन जाईल. आणि चूल सुद्धा पेटवली आहे बघा, भात शिजतोय. सकाळी सकाळीच विक्टर 110 आली आहे. कार्बोरेटर प्रॉब्लेम आहे, प्लग चेक करायचा आहे, एअर फिल्टर चेक करायचा आहे आणि स्टार्टरची ब्रश मारायची. एअर फिल्टर खोलून बघूया. एअर फिल्टर तो बोलतोय कधी बघितलेलाच नव्हता म्हणून. बघूया काय कंडिशन निघते. एअर फिल्टर पूर्ण जाम झालाय आतनं. एअर फिल्टर चेंजेस करावा लागेल. स्टार्टर सुद्धा खोललाय बघा, काय कंडिशन आहे, बेकार एकदम. आर्मीचर बऱ्यापैकी खाचलाय. आतमध्ये भयानक कार्बन आहे, भयानक. आज वेज जेवण. तर आता चाललोय रत्नागिरीला, रत्नागिरी नाही तर आता चाललोय आपण कणकवलीला. आणि देवगड नांदगाव मार्गे जाण्यात काही पॉईंट नाही, कारण का इकडच्या पेक्षा रस्त्याची अवस्था तिकडे बेकार आहे. तर मी पडेलकंडीवरनच निघालोय. कासट आहे त्याच्यात बाहेर पडायचं आणि कणकवली. तर चला बघूया, निघूया. हा रस्ता तर एक नंबर बनवलाय, एक नंबर म्हणजे एक नंबर बनवलाय. आता पुढे बघूया आपल्या तिकडे, म्हणजे आपल्या साईडला विजयदुर्ग साईडला कसा काय बनवतायत. पण या रोडला मस्त चांगलं लेवलिंग वगैरे छान आहे, काय प्रश्नच नाही. इवन मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण आहे, आपला फक्त सिंगल आहे. त्याच्यामुळे तरी सुद्धा या रोडला त्या रोडपेक्षा, म्हणजे चौपदरीकरणाच्या रोडपेक्षा सुद्धा या रोडला लेवलिंग चांगलं आहे. आता आपण पाळेकरवाडी तिट्यापर्यंत आलोय. आता याच्यानंतर पाळेकरवाडी झाला, त्याच्यानंतर मनसा तिटा, मग पाटगाव. ओके चला. एक बघा, पाटगावचं मंदिर तुम्हाला दिसतच असेल. आता मनसा तिट्यावरनं डायरेक्ट आपण आलोय पाटगाव. पाटगावचं दत्त मंदिर. दत्त जयंतीला मस्त यात्रोत्सव होता, आलो सुद्धा होतो आम्ही. त्यावेळी आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत नव्हतो, क्वचित कधीतरी व्हिडिओ टाकत होतो. आता हे काय करतायत, मला वाटतं हॉर्न मारतोय सारखा, पिक 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 पिक. जा भाई जा, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. पुढे जाऊन थांबवचा. सिमरन इथपर्यंतच जाऊ शकली बघा. कारण काय रस्त्याचं परत रस्ता संपलाय सिमेंटचा
आता परत आहे तेच, पण नशीब इथे पाणी तरी मारलंय जेणेकरून धूळ उडत नाही. आता तो येडा कुठनं वरनं चाललाय त्याच्यामुळे तो धूळच साफ करतोय. मला वाटतंय धूळ साफ करायची मशीन आहे की रस्ता साफ करायची मशीन आहे काय माहिती. 1 मिनिट बघतो. हो, झाडूची मशीन आहे. अरे म्हणजे तो सुद्धा रस्ता कंप्लीट झालाय तर झाडूने रस्ता साफ करतोय. सगळ्या प्रकारच्या मशिनरी आल्या आहेत. आता लोकांचा त्रास थोडा कमी होतोय. ठीक आहे, चला आता आपण फणसगावात पोहोचू. हे बघा, इथून परत रेग्युलर जो पहिला आपला रस्ता आहे तसा आहे. फणसगावच्या खूप मागे, मग खूप असं मागे नाही, 1-2-3 किलोमीटर 2 किलोमीटर मागे म्हणता येईल आपल्याला. रेग्युलर रोड चालू आहे. आता इथून 2 टन मारून गेल्यानंतर आपल्याला फणसगावचा चेकपोस्ट लागेल. किती जंगल तोड होते बघा. डेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ता तर तेवढाच आहे, म्हणजे जेवढा आपला मूळ आहे ना, मूळ जो आता हा डांबरीकरण रस्ता जेवढा दिसतोय तुम्हाला तेवढाच सिमेंटचाच रस्ता होणार आहे. पण त्याच्यासाठी आजूबाजूला खूप झाडं तोडतायत. याचं कारण काय समजत नाही मला. ठीक आहे, डेव्हलपमेंटसाठी जर करावं लागत असेल तर ठीक आहे, पण ते भरपूर प्रमाणात झाडं तोडतायत. आता बघा, आपण आलोय याच्यात. हा चेकपोस्ट होता पहिला फणसगावचा, आता बंदच केलाय तो कम्प्लीट. हा बघा, इथे चेकपोस्ट होता, हा कम्प्लीट बंदच करून टाकलाय आता. ह्यो असा उंडील तिटो स्पीड ब्रेकर इलो रे मरे. हो, उंडील तिटो हा बघा. इकडे फणसगावात आतमध्ये जाऊ रस्तो हा. ओके, चला निघूया. आता आपण कासाड्यात पोहोचतोय बघा. आणि मला मगाच पासून ना, म्हणजे मगाशी मी फणसगाव सोडल्यापासून, म्हणजे फणसगाव सोडल्यापासून मला जवळजवळ 30 ते 35 ट्रक, सगळे MH09 MH13, हे बघा, हे किती पाठोपाठ लागोपाठ MH11, जवळपास माझ्या अंदाजाने 35च्या वरतीच, 20 पर्यंत काउंटिंग केलं. त्याच्यानंतर मी म्हटलं जाऊ दे, आता काय काउंटिंग करायचं. 30-35च्या आसपास तरी. आणि आता हे 4 गेले, म्हणजे 38-40च्या आसपास तरी पकडा. म्हणजे एवढे ट्रक दर दिवशी एका वेळेस, म्हणजे संध्याकाळच्या सत्रात. आता सकाळच्या सत्रात आणखी किती असतील काय सांग. सॉरी, व्हिडिओ कट झाला. घरून फोन येत होता, कुठे पोहोचलास म्हणून. ते बरोबर त्यांना टायमिंग माहिती असतो, तो बरोबर फोन करणार. बरोबर 1 तासाने फोन केला. 1 तास लागतो आपल्याला जवळपास. 4ला निघालो होतो, 5 वाजले आहेत. आणि तर मगाशी सांगायचा विषय म्हणजे एवढे चिरे आपले बाहेर गावी जात, म्हणजे बाहेरच्या ह्याच्यात जात आहेत, जिल्ह्यात जात आहेत. जाऊ दे, तो काय वादाचा विषय नाही. पण एवढं उत्खनन करून पुढे जर पुढच्या पिढीला घर बांधायचं झालं तर कदाचित मग त्यांच्याकडून, म्हणजे जे आता कोल्हापूर वगैरे त्या साईडला विटांचे जसे कारखाने आहेत, तिथून मग आपल्याला विटा आणाव्या लागतील आणि आपल्याला इकडे घरं बांधावी लागतील. हे येत्या काळात कदाचित असं होणार आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, थोडं थांबतो, पाणी पितो आणि निघतो. जस्ट कणकवलीला पोहोचलो आहे. वरचा ब्रिज सोडला, आता खालच्या आतल्या रोडला आलोय. तर पहिलं जायचं आहे लेथ मशीनला, शेख यांच्याकडे. आणि तिथून मग स्पेअर पार्ट, तर गोंधळ झाला थोडासा स्पेअर पार्टचा, तो नंतर सांगतो तुम्हाला. थोडेसे स्पेअर पार्ट घ्यायचे आहेत अजून, ते घेतो आणि नंतर जाताना भेटूया. तर मित्रांनो, आपली सगळी कामं झाली आहेत आता. आणि आता वाजले 7:30 अधिकच वाजले असतील, पण अंदाजे 7:30 झाले असतील. निघालोय आपण. आता आहे आपण मुंबई गोवा हायवेला. आता माझ्या अंदाजाने हुंबरट फाट्याच्या आसपास आहे. तर ठीक आहे, आता यापुढे काय व्हिडिओ बनवत राहत नाही, कारण काय रात्रीची वेळ आहे, मोबाईल एका हातात धरावा लागतो. तर ठीक आहे, डायरेक्ट घरी जाऊनच व्हिडिओ करूया आपण.
ओके बाय.